नवी मुंबई नेटवर्क। जन्मदिन के दिन को सार्थक बनाना और अपने उद्देश्य के लिए कुछ कर गुजरने के मकसद के साथ नेरुल शिवाजी नगर प्रभाग क्रमांक 80 के दमदार युवा नेता नीलेश चंद्रकांत आंगोड़े ने अपने जन्मदिन को जनसेवा के तौर पे मनाते हुए नेरुल शिवाजी नगर में प्रभाग की जनता के लिए मुफ्त नेत्र जांच व मोतिया बिंदु शस्त्रक्रिया शिविर का आयोजन किया, जहां इस शिविर को भेंट देने और अपने बेटे के जन्मदिन के मौके पर आयोजित कार्यक्रम में शिरकत करने पूर्व नगर सेवक चंद्रकांत आंगोड़े, पूर्व नगर सेविका कविता आंगोड़े, शाखा प्रमुख सुरेश जाधव, महिला उप विभाग अध्यक्षा शालिनी खोड़दे, महिला शाखा संगठन अनीता राठौड़, समाज सेवक तुकाराम कावड़े, समाज सेवक लक्ष्मण कदम, समाज सेवक कुणाल माली आदि तमाम शुभचिंतक मौजूद रहे। एक स्लम प्रभाग बेहद आर्थिक दृष्टि से कमजोर और कष्टकरी जनता की बस्ती के तौर पर प्रभाग क्रमांक 80 को जाना जाता है और ऐसे में प्रभाग क्रमांक 80 की जनता को एक आधार देने के मकसद के साथ युवा नेता नीलेश चंद्रकांत आंगोड़े ने इस अनोखे उपक्रम का आयोजन कर उनकी तरफ मदद का हाथ आगे बढ़ाया है। यही कारण है कि मुंबई के नेत्र केयर व त्रिमूर्ति सामाजिक शैक्षणिक मंडल के विशेष सहकार्य से आयोजित इस शिविर का लाभ उठाने प्रभाग के अनेकों कष्टकरी जनता मौजूद रही। एक युवा सोच का परिचय देते हुए नीलेश आंगोड़े ने इस शिविर के माध्यम से मुफ्त नेत्र जांच के साथ ही साथ अत्याधुनिक तकनीक का इस्तेमाल से सुपर स्पेशलिटी अस्पताल में प्रभाग की जनता का मुफ्त मोतिया बिंदु ऑपरेशन करवाने का बीड़ा भी अपने कंधों पर उठाते हुए अपने सामाजिक दायित्वों का निर्वहन किया है। वह पल बेहद अविस्मरणीय पल बनकर साबित हुआ जब नीलेश आंगोड़े के इन कार्यों की सराहना करते हुए प्रभाग के बड़े बुजुर्ग, प्रभाग की जनता उन्हें अपना आशीर्वाद और स्नेह देती नजर आई। इसी अपनेपन की भावना से ओतप्रोत नीलेश आंगोड़े ने अपने पिता चंद्रकांत आंगोड़े और कविता आंगोड़े समेत प्रभाग की जनता व शुभचिंतकों के साथ केक काटकर अपना जन्मदिन मनाया। प्रभाग क्रमांक 80 के कायापलट और कष्टकरी जनता को न्याय दिलवाने में हमेशा तत्पर आंगोड़े परिवार के इस समाज सेवा की विरासत को आगे ले जाते हुए नीलेश आंगोड़े का अतुलनीय योगदान रहा है। इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए नीलेश आंगोड़े ने कहा कि समाज में कुछ देने की भावना और सभी के समक्ष एक जनसेवा का आदर्श प्रस्तुत करने के मकसद के साथ इस शिविर का आयोजन किया गया, जो कि निश्चित ही प्रभाग के दगड़खाने में काम करने वाली कष्टकरी जनता के आरोग्य के लिए लाभदायक बनकर साबित होगा। उन्होंने कहा कि भले ही आर्थिक दृष्टि से मेरे प्रभाग की जनता कमजोर हो, मगर उनके हर सुख और दुख में अंतिम सांस तक वह उनके साथ डटकर खड़े रहेंगे। एक समाजाची बांधिलकी गोरगरीब कष्टकरी जनता आहे आमच्याकडे। लोकांना नवीन वर्षात नवीन नेत्रदीप भेटावे या उद्देशाने ते ठेवलेलं आहे। यामागे कोणताही वाढदिवस आहे म्हणून मोठा आव्हान वगैरे नाही, पण कार्यकर्त्यांचं, वडिलांचं, गुरुवर्यांचं मार्गदर्शन होतं। त्यांनी सांगितलं की जन्म आलेल्या दिवसाला सार्थक बनवायचं, ह्या उद्देशाने काहीतरी घडवायचं, म्हणून हे शिबिर तुझ्या जन्मदिवशी आपण भरवायचं। ह्या हिशोबाने आम्ही ते शिबिर ठेवलं। शिबिराला आमचा चांगला प्रतिसाद आहे। गोरगरीब जनतेचं मोफत नेत्रचिकित्सा शस्त्रक्रिया होणार आहे। उच्च दर्जाची भिंग टाकून लोकांना आजच्या युगात प्रमाण त्याचं खूप कमी जास्त झाल्यामुळे आमच्याकडे क्वारी दगडखाम कामगार लोक आहेत। त्यांचं एवढं जीवन म्हणजे दयनीय आहे की सर्वसाधारण समाजाला हे माहिती आहे की खाण कामगार म्हटल्यानंतर त्यांच्या जीवनाची सावली कशी उमटते। ह्या सावलीला कुठेतरी आपला चांगल्या दिशेने नेण्याचा दृष्टिकोन होता
आणि तो दृष्टिकोन दृष्टीच्याच हिशोबातून पुढे न्यायचा होता. म्हणून पहिलं प्राधान्य आम्ही नेत्रचिकित्सा शिबिराला दिलं. यापुढे आम्ही सतत वारंवार अशीच शिबिरं भरवून आमच्या गोरगरीब जनतेला होईल सर्वोत्तर पर्यायाने आम्ही त्यांना सक्षम करू. जरी ते आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतील तरी आज ते आमच्या एवढे वर्ष आमच्याबरोबर ते मायमाऊली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आमच्या जीवनातला एकांत शेवट होईपर्यंत त्यांच्यासोबत त्यांच्या प्रत्येक क्षणात सहभागी राहणार आणि त्यांना असंच सार्थकमय जीवन देणार. उन्होंने आगे कहा कि मुंबई की संस्था के माध्यम से आधुनिक पद्धति से मोतियाबिंदु का मुफ्त इलाज भी करवाया जाएगा. मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आम्ही एक संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत आम्ही त्यांची मदत घेतली. माझ्या सहकार्यांनी मला ते सुचवलं. त्याप्रमाणे आमच्या प्रभागातील लोकांचं विनामूल्य शस्त्रक्रिया होणार. वहीं पूर्व नगर सेविका कविता आंगोड़े ने नीलेश आंगोड़े के सामाजिक कार्यों की सराहना करते हुए कहा कि उनके प्रभाग की कष्टकरी जनता के पास ऑपरेशन के लिए भी पैसे नहीं हैं और ऐसे में नीलेश आंगोड़े के माध्यम से तत्परता के साथ प्रभाग के नागरिकों के आरोग्य की दिशा में उनका विशेष फोकस रहा है. आज आमचे युवा नेते असलेले आमचे बंधुराज निलेश चंद्रकांत आगोंडे, आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्तच नाही तर एक आमच्याकडून त्याच्या वाढदिवसानिमित्त लक्षातही लोकांना राहावं की या दिवशी काहीतरी उपक्रम आपण केला होता. ती फक्त ते शिबिर न भरवता त्या शिबिरामध्ये ज्या कंप्लेंट्स असतील लोकांच्या त्या पूर्णपणे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये लोकांना समजा ऑपरेशनची गरज पडली ती आम्ही स्वतः एक डेट त्याची हे करून लोकांना स्वतः ऑपरेशनसाठी नेऊन त्यांना विजिट त्यांच्या घरी देणार आहे. आमचा पूर्ण प्रभाग हा स्लम असल्यामुळे त्यामध्ये बऱ्याच लोकांना त्यांचे ऑपरेशन सक्सेसफुल होत नाहीत, ते करू शकत नाहीत. त्यामुळे आमच्याकडून जेवपरीने मदत होईल त्यापरीने आम्ही ती करण्याचा प्रयत्न करतो. युवा नेतृत्व असं लोकांनी आता ठरवलं की युवा नेतृत्व म्हणून आता साहेबांचा मुलगा आहे, बरं त्यांची बहीण अशी आहे म्हणून, तर असा त्यामागचा उद्देश काय नाही आहे. पण त्याला खरंच एक सामाजिक कार्य करण्याची पहिल्यापासून आवड आहे. तीच आवड आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या परीने खूप सारे असे विविध उपक्रम तो करत असतो आणि गरजूंना मदत करायची ही त्याची स्वभावातच आहे. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower